सर तुम्ही कोल्हापूरमध्ये आहे. हो. मग कोल्हापूरमध्ये काय वाटतं? अरे कोल्हापूर म्हणजे माझं फार आवडतं ठिकाण. एक तर अंबाबाईचं देऊळ, त्या तिथं गेल्यानंतर आतमध्ये अतिशय प्रसन्न वाटतं. आपल्या इच्छा आकांक्षा जे काही स्वप्न आहेत ती तिथं गेल्यानंतर आपण गाराणं घातलं की ती पूर्ण होतात असा माझा तरी अनुभव आहे. आणि शिवाय फार पूर्वी आणि कोल्हापूरला जवळजवळ मी म्हणजे महिन्यातले 15 ते 16 दिवस मी कोल्हापूरला असायचो. कारण त्यावेळेला चित्रपटाची खूप शूटिंग ही कोल्हापूरमध्ये व्हायची. तर त्यामुळे कोल्हापूरमध्ये अतिशय फार पूर्वीपासून तर माझं अतिशय आवडतं असं ठिकाण आहे. आजचं यायचं नियोजन असेल. आज एका कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता हा माणूस आहे. तर ते अनेक सामाजिक उपक्रम ते करत असतात. तर त्यांच्या कार्यक्रमाकरता मी आज कोल्हापूरमध्ये आहे. त्या मराठी सिरियलची चालू आहे. हो हो झालेत ना. तिथं नक्कीच ते कलर्स मराठी या वाहिनीवर रोज रात्री 9 वाजता सुख कळले नावाची एक मालिका सुरू झालेली आहे. नाही मालिका मी सुंदर आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही ती मालिका बघा आणि तुमची मतं तुम्ही आम्हाला कळवा. या सिरियलमध्ये स्पृहा जोशी, सागर देशमुख, त्याच्यानंतर स्वाती देवळ, स्वाती बोहळकर असे अनेक नामवंत कलाकार ह्या सिरियलमध्ये काम करत आहेत. रोज रात्री 9 वाजता ही सिरियल लागते. ही सिरियल आवर्जून बघा आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आम्हाला कमेंटमधून जरी कळवलं ना तरीसुद्धा चालेल. किंवा कलर्स मराठीचं पेज आहे त्या पेजवर जरी तुम्ही सांगितलं तरीसुद्धा तुम्हाला चालेल. एक मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्या कुटुंबाच्या भोवती एक बनलेली कथा, त्याच्या भोवती फिरणारी एक कथा असं याचं सूत्र आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबात घडणाऱ्या घटना असं सुख कळले. कलर्स मराठी रोज रात्री 9 वाजता. त्याची किती पूर्ण नाही आत्ता 22 एप्रिलला ती सुरू झाली. 22 एप्रिलपासून टेलिकास्टला सुरुवात झाली. आता 15-16 सुरू झालेली आहे. त्यामुळे आत्ताच जर प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला ती जर बघायला सुरुवात केली तर त्याचा फायदा आम्हालाही जास्त होईल ना चांगल्या पद्धतीने. कारण अजून ती तशी म्हणजे अजून लोकांना काही वेळेला असं होतं की नाही आम्हाला माहिती नाही आहे. तर निदान ह्या माध्यमातून लोकांना माहिती तरी होईल. येस ही सिरियल आता सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला पण खूप खूप म्हणजे पुढील कार्यासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही मला जे माझी जी मुलाखत वजा आपण गप्पा म्हणूया तर ज्या गप्पा मारल्या त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.